कमळी, एका फिलॉसॉफरने म्हणून ठेवलंय की समजूतदारपणा हा वयाने नाही, लहानपणी उचललेल्या जबाबदारीच्या ओझ्याने येतो. आज तू जे वागलीस त्याच्यावर बोलतोय. थँक्यू सर. येतो मी. कमी एक मिनिट. हे तुझ्यासाठी. हे काय गिफ्ट आहे, स्पेशली तुझ्यासाठी आणलंय. हो सर, नको. तुम्ही आधीच लय केलंय माझ्यासाठी. मी नाही घेऊ शकत, खरंच नको. अगं नको काय, उघडून तर बघ. आय एम शुअर यू लाईक इट. तरी बी नको. असं कर, तू उघडून बघ, आवडलं नाही तर नको घेऊ. सर मी घरी जाऊन खोलतो. आता इथेच उघडून बघ ना. मी उघडतो, थांब. नाही ना आवडलं, दे, मी घेऊन जातो. बरं तुला माहिती ह्याच्यात मी सुद्धा आहे. कुठं? बघ, शोध. सर कुठं? माझी सिग्नेचर आहे बघ तिकडे. असं वय बेस्ट आहे बघा. मला माहिती आहे तुझ्याकडचा फोटो जळला होता, म्हणूनच ही फ्रेम स्पेशली तुझ्यासाठी बनवून घेतली. आता नीट जपून ठेवा फोटो. सर लई भारी आहे बघा फ्रेम. तुमचा आभार कसं मानू काहीच कळना. नाही कळत तर नको मग. आय मीन तसे बरेच थँक्यू शिल्लक आहेत ना तुझे. सर तुम्ही आमच्या गावाकडे पहिल्यांदा आलता की नाही, तेव्हा तुमचा कॅमेरा बघून असं वाटलं की शहरातले लोक नुसता दिखावा करतात, पण खरं तसं नाही. माझंच चुकलं. थँक्यू. येतो मी, उशीर होतोय. हो, मलाही निघायचंय. थँक्यू. यू वेलकम. निंगे वळख, मी काय आणलंय आज? काय आणल्यास? तसं बी कमळे मला लय भूक लागली बघ. अगं पोटात नुसती कावळ्यांची कावकाव सुरू आहे. म्हणजे काय तर खायला चाललास ना? एक खुळ्या डोसक्याचे, तुला खाण्याशिवाय दुसरं काय सुचत नाही काय? तेवढं शिजते तुझ्या डोसक्यात. मग काय आणल्यास? धीर आहे का नाही? थांब. अय्यो कमळे, हे ऋषी सरांनी दिले ना? मी म्हणलो होतो की नाही कमळे, आपलं ऋषी सर लय भारी माणूस आहेत बघ. अगं मीच त्यासनी बोललेलो तुझा हे फोटो जळालेला, आणि मग त्यांनी तुझ्यासाठी ही नवीन फ्रेम तयार केली असणार. बघ की केवढं प्रेम दिसायला यात. म्हणजे अगं म्हणजे बघ की आबा न सरुकाकीच्या डोळ्यात तुझ्यासाठी केवढं प्रेम दिसतंय ते. होय ग कमळे, मी आलोच. हाय आबा, आता मी तुम्हासनी रोज बघणार, म्हणजे माझा दिवस कसा एकदम भारी जाणार, होय की नाही? अरे वा, आता काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही.
कारण पूर्वीपेक्षा रॅशेस बरेच कमी झालेले आहेत. म्हणजे इतक्या कमी वेळात हे रॅशेस जाणं हे अगदी चमत्कार घडल्यासारखं झालंय. डॉक्टर, तुम्ही सांगितलेलं मलम लावत होतोच आम्ही, पण त्या कमळीने, त्या मुलीने गावाकडून एक तेल आणलं आणि त्यांनी मसाज केला होता यांच्या पायाला. त्याचा परिणाम झाला असेल का? आय एम शुअर त्याने नक्कीच फरक पडला असेल, कारण की आयुर्वेदावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि हेही मी तुम्हाला सांगतो की जर त्या तेलाने फरक पडला असेल तर त्या तेलाची मालिश तुम्ही सुरू ठेवा. ठीक आहे, मी येतो मॅम. चला सर, काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. हे बरं झालं. कामिनी, हा, तुम्हाला काय म्हणाली होतीस आठवतंय ना? मी हो, काय म्हणजे? आठव ना जरा. थोडा स्मरणशक्तीला ताण दे. काय म्हणाली होतीस तू? जो कोणी दादाचे पाय बरा करेल त्या माणसापुढे अगदी हात जोडून मी त्याला घरी घेऊन येईन म्हणाली होतीस ना? हां. आता मला एका मीटिंगला जायचंय. मी मीटिंगहून परत घरी येईपर्यंत तू कमळीला सन्मानाने या घरात घेऊन यायचंस. मी जेव्हा घरी येईन तेव्हा मला कमळी इथे दिसली पाहिजे. रागिणी आणि अनिका, तुम्ही पण जा कामिनी बरोबर. मी? हो. तुम्ही दोघींनी कमळीचा वेळोवेळी खूप अपमान केलाय. तिला मानाने या घरात घेऊन या. दिलीपला सांगितलंय मी तुमची काळजी घ्यायला. मी जाऊन येते. ही आजी काय वेडी झाली आहे का? म्हणजे मी त्या गावच्या आपल्या घरी आणायचं ते पण रिस्पेक्ट सगळं. इम्पॉसिबल. आय एम नॉट गोना डू इट. नो वे. जस्ट रिलॅक्स माय स्वीट हार्ट. मी आहे ना, मी आहे, आजी आहे. तू टेन्शन घ्यायचं नाहीस. ओके? लेट्स